हॅलो नमस्कार, मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज माझं मी इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे। संध्याकाळी 6 वाजेपासून माझी संध्याकाळची सुरुवात होते। आधी मी झाडू बिडू मारून घेतला होता। आधीच मी 5 वाजेलाच करून घेते हे सगळं आणि संध्याकाळी फक्त 6-6:30च्या दरम्यान मला देवपूजा म्हणजे दिवे लावायचे असतात। दिवे लावून घेते। इथे धूप वगैरे सगळे लाईट्स वगैरे मी ऑन करून घेते जेव्हा मी देवपूजा करते त्यावेळेला। इथे मी थोडंसंच ओवाळून घेते। आरती वगैरे नसते म्हणत, मी सकाळी म्हटलेली असते म्हणून मी संध्याकाळी आरती म्हणत नाही। दिवे लावल्यानंतर धूप वगैरे दाखवून देते। घरामध्ये फिरवायचं असेल घरात पण फिरवून घेते आणि बाहेरही मी दिवा लावते म्हणून बाहेर मी दिवा ठेवून देते। संध्याकाळच्या वेळेस देवपूजा झालीच पाहिजे घरामध्ये म्हणून माझं रोजच असतं असं। थोडाफार चेंजेस म्हणजे इतर कामांमध्ये होत असेल पण देवपूजा किंवा मग संध्याकाळचं जे आपली पूजा असते त्याच्यात कधीच बदल होत नाही। आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते। पूजा झाली म्हणजे 6:15-6:30च्या दरम्यान मी स्वयंपाकाला लागते। एका तासात आरामात स्वयंपाक होतो म्हणजे मला पुढचे कामं पण असतात। मुलांचा अभ्यास असतो किंवा मग ते अभ्यास करत असले त्यांच्याजवळ 5-10 मिनटं किंवा अर्धा तास जरी बसला ना तरी त्यांना असं वाटतं की नाही मम्मा बसली आहे म्हणून मग ते करतात लक्ष देऊन। मी ते डाळ आणि भात डाळ फ्राय करायची होती मला म्हणून मी डाळ शिजवायला लावून दिली आहे आणि राईस पण मी शिजवून घेते। भात लावून दिलेला आहे। डाळ मी फक्त मीठ आणि हळद आणि तेल थोडंसं टाकून शिजवून घेते। भात पण मी साईडला लावून दिले। दोन्ही कुकर मी सोबतच लावले आहेत। संध्याकाळचं ना लक्ष ठेवलं ना आपलं डोक्यामध्ये प्लॅनिंग असलं की नाही आपल्याला हाच स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मग डायरेक्ट आपण जाऊन स्वयंपाक करायला लागतो। नाही तर मग असं होतं किचनमध्ये गेल्यावर 10 मिनटं असंच जातं की ही भाजी बनवू ती भाजी बनवू काय बनवू असं करत नाही तर मग प्रत्येकाला विचारत तोच अर्धा तास निघून जातो। आमच्या घरात तर विचारलं ना तरी पण हेच असतं, तुला जे बनवायचं ते बनव आणि बनवलं तर मग म्हणतात की हे का बनवलं। मग मी त्याकडे लक्षच देत नाही, मला जे वाटलं ते बनवूनच टाकते। काहीतरी स्पेशल असेल संडे सॅटर्डे त्यावेळेस मग असतं माझं थोडंसं विचारून। आता इथे मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी संध्याकाळसाठी। मी आज एकटीच घेणार आहे चहा। सासूबाई असतात माझ्या पण मग त्या गावी गेल्या आहेत म्हणून मग माझ्या पुरतंच ठेवलं आहे। मुलं माझे चहा घेत नाही आणि मग मी चॉपिंग पण करून घेते साईडला। डाळ फ्राय बनवणार होते म्हणून साधी मी डाळ फक्त टोमॅटो कांदे आणि हिरवी मिरची जिरं लसूण बस एवढंच मी त्यात घालणार आहे। चॉपरमध्ये मी टोमॅटो कांदे सहसा मी चॉपरमध्येच कापून घेते। मला बरं वाटतं ते की पटकन होतं आणि एकदम बारीक कापलं जातं। माझ्याने खूप बारीक असं कापणं होत नाही म्हणून मग मी चॉपरनेच करून घेते। मी इथे फोडणी देऊन घेतली आहे। सगळी तयारी मी आधी करून घेतली होती चहा पिल्यावर। तोपर्यंत डाळ भात दोन्ही शिजले होते माझे। इथे डाळीला पण फोडणी देऊन झाली आहे। मी चेक करते की मला बरोबर आहे की पातळ झाली डाळ असं म्हणून व्यवस्थित झाली होती आणि फक्त मी तिला 10 मिनटं उकळून घेणार आहे फोडणी दिल्यानंतर। इथे भातही मी त्याची वाफ काढून घेतली होती आणि गचगच किंवा मऊ असतो शिजवलेला असा भात आमच्या इथे लागतो म्हणून मग मी त्याला चेक करून घेतलं आणि एकदा फक्त आपण भात झाला ना की कुकर खोलून चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मग असा गोळा बनत नाही, त्याचा व्यवस्थित राहतो। आता इथे मी पीठही मळून घेतलं। पीठ मळून मी 10-15 मिनटं ठेवून देते। डाळ वगैरे सगळं माझं झालं होतं। 15 मिनटात मग मी जे भांडे वगैरे असतात किंवा मग काही असलं ना ते एका साईडला जमा करून देते आणि ओटा परत क्लीन करून घेते म्हणजे मग चपात्या करायच्या असल्या ना त्यावेळेस आपल्याला गर्दी राहत नाही आणि पसाराही दिसत नाही। माझं पीठ पण छान मुरलं होतं आणि आता मी इथे आमच्यासाठी जेवढं लागणार तेवढ्या चपात्या बनवून घेते। चपात्या पण जास्त नव्हत्या आज, जरा कमीच स्वयंपाक होता म्हणून मी माझे 2 मुलं बस एवढेच होते। मिस्टर थोडं लेट येणार होते आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जेवण होतं म्हणून मग ते जेवणारही नव्हते। मग मी साधंच बनवलं होतं। डाळ भात जरी केला ना तरी आम्हाला होतं पण मी चपात्या एक्स्ट्रा बनवून घेतल्या। इथे मी चपात्याही करून घेते पटापट। अगदी माझं 7:30 की 7ला जरी म्हटलं किंवा 7:15पर्यंत माझं स्वयंपाक आवरून होतं। मी तोच टाईम पकडून चालते की मला तोपर्यंत झालंच पाहिजे असं म्हणून, कारण की पुढच्या कामांना मग लेट होतं। मुलीची माझी सकाळी लवकर स्कूल असते आणि तिला जेवून तिचं सगळं आवरून मला झोपवायचं असतं तिला म्हणून मग मी
पटापट आवरून घेते. आता माझे जे भांडे असतात ना हे स्वयंपाकाचे वगैरे ते मी आत्ताच घासून घेते चपात्या स्वयंपाक झाल्यानंतर. म्हणजे मग नंतर जे जेवणाचे भांडे असतात ना त्यावेळेस तेवढे कमी भांडे निघतात आणि हे सगळं क्लिनिंगचं पण असतं ना ते थोडंफार मी आवरूनच घेते. नंतर जेवण झाल्यावरही करावंच लागतं, पण त्यावेळेस एवढा निघत नाही म्हणून मग आत्ता थोडं थोडं करत राहिलं ना मग ते आपल्याला जास्त लोड येत नाही. इथे मी त्यांना दोघांना अभ्यासाला बसवलं होतं. मुलगी माझी बसते तिची, पण हा जो आहे ना मुलगा तो अजून त्याला कळत नाही म्हणून म्हटलं त्याला जबरदस्ती बसून घ्यावं लागतं मला. मुलं लहान असल्यानं त्यांना खेळणं वगैरे आणि अभ्यास करणं म्हणजे मग त्यांचं असं असतं, मी एक लाईन लिहिणार, परत खेळणार, परत बसणार. त्यांच्या मनानुसार असतं की त्यांना करायचं आहे की नाही करायचं आहे. इथे आमचं अभ्यास वगैरे झाला होता, मग मी 8:30पर्यंत ते करतात, 1 तास बसून करून घेतात. मग नंतर जेवायला बसतोय आम्ही. जेवताना मला त्याला खाऊ घालायला लागतं म्हणून मग सोबतच बसवते मी त्याला पण. सगळे आम्ही एकत्रच बसतो आणि जेवणाला आम्हाला हा सिरियल किंवा TV शो हा पाहिजेच असतो. मुलांसोबत मलाही सवय झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. जेवताना आम्ही बघतोच. जेवण आमचं 9पर्यंत होतं आणि मग माझे पुढचे कामं जे भांडे वगैरे असतात किंवा किचन क्लिनिंग ते मी पूर्ण करून घेते. थोडा वेळ वाटलं तर मुलं TV बघतात, नाही तर मग मुलगी बॅग भरायला जाते तिची आणि मग मी माझं पुढचं काम करत असते. आणि आता इथे माझं क्लिनिंग चालू आहे. बेसिंग वगैरे मी सगळं रात्रीचं क्लीन करून घेते. तसं मी दिवसभरात करतच राहते. थोडं आपण दिवसभरात किंवा मग संध्याकाळच्या वेळेस केलं ना तर आपलं काम कमी होत जातं. आता फक्त आमचे जेवणाचेच भांडे होते, मी तेवढेच घासले, म्हणजे मग वेळ कमी लागतो आणि पटकन आवरून होतं. साईडचं मी जे आपल्या टाईल्स असताना त्या पण मी रोज पुसूनच घेते. थोडंफार एका साईडचं माझं L साईजचं किचन आहे ते पण मी थोडंफार वाईप करून घेते संध्याकाळी. दिवसभर तिथे काही होत नाही, पण मग मी संध्याकाळी पुसूनच घेते. आता मी इथे बदाम जे असतात ना ते भिजवत टाकत होती आणि मुलाला दूध बनवायचं असतं, तोच पितो. मुलगी सकाळी पिते म्हणून तिला नाही देत रात्री. आणि माझं जे रोजचं काम असतं ना, दिवा लावून घेते मी झोपण्याआधी किचनमध्ये, किंवा मग सगळं आवरून झालं ना की किचनमध्ये दिवा लावतेच मी. असं संध्याकाळी पण मी माठाजवळ लावून घेते, पण मग ह्या टायमाला मी किचनमध्ये गॅसच्या साईडला असं दिवा लावून घेते. माझं रोजचं काम आहे. एखाद वेळा माझ्याकडे कपूरदानी, त्याच्यामध्ये मी कपूर टाकून पण ठेवून देते, पण सहसा मी दिवाच लावून घेते. साधारण 1-1.5 तास किंवा 2 तास जेवढा चालला तेवढा चालू द्यायचं, पण मी लावतेच म्हणजे लावते. माझं ते डेली रुटीन झालेलं आहे. संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या आधी जेव्हा आपण किचन क्लीन करून घेतो त्यावेळेस माझं हे काम असतं. आता माझं सगळं झालं आहे, फक्त मी त्याला दूध गरम करून देणार आहे आणि सकाळसाठी जी प्रिपरेशन करायची असते ना मी ती पण ह्याच वेळेला करून घेते. मुलीचा युनिफॉर्म जो असतो मी तो घरीच प्रेस मारते, म्हणजे मग रोज आपल्याला त्रास नसतो. उद्या तिचं स्काउट गाईडचा होता म्हणून मी ते हा युनिफॉर्म प्रेस करते स्काउट गाईडचा. माझं युनिफॉर्म प्रेस करून झाल्यानं अशी रात्रीची तयारी करून ठेवली ना मग सकाळी घाई होत नाही आपल्याला पण. आणि मी सकाळी तिला भेंडी बनवणार होती म्हणून भेंडी वगैरे जे लागणार असलं ना तेवढं मी एका डब्यात काढून ठेवते, पटकन होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब.